पहिली नोकरी पहिला पगार हे खूप स्पेशल असतं प्रत्येकासाठी. इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करावं लागतं. ते रिटर्न फाईल केल्यानंतरच तुम्ही रिफंडसाठी एलिजिबल असतो. त्याला कॅमेरा लागतो, त्याला लॅपटॉप लागतो, त्याला एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स लागतात. मी बरोबर तर भरतोय ना, मला नोटीस तर नाही येणार, ही सगळ्यात मोठी भीती असते. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पहिला जॉब मिळाल्यानंतरचं फायनान्शियल हॅबिट्स आणि सॅलरी ती कशी मॅनेज करायची किंवा प्लॅनिंग कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि प्लस म्हणजे त्याचे एक्सपेन्सेस किंवा इन्व्हेस्टमेंट, तर त्याचं थोडंसं बेसिक ब्रेकडाऊन कसं असतं तुम्ही थोडक्यात सांगा. ओके. सो पहिला पगार मिळाल्यानंतर काय काय करायचं याचं प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं. आणि पहिली नोकरी पहिला पगार हे खूप स्पेशल असतं प्रत्येकासाठी. तर आणि हे एकदाच होतं, पहिला पगार एकदाच मिळतो, कारण की पहिली नोकरी एकदाच असते. त्याच्यानंतर फक्त बेटरमेंटसाठी पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी आपण कॅच करतो. तर पहिला पगार मिळाल्यानंतर मला असं वाटतं की ॲटलिस्ट तुमचे जे काय आहेत तुमच्या बकेट लिस्टमधल्या गोष्टी त्या तुम्ही पूर्ण करा. पण पहिल्या वर्षापासूनच तुम्ही जर का तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू केली त्याच वर्षापासून प्लॅनिंग करून, तर त्याच्या लॉंग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स होऊ शकतात. आता तुम्ही जसं विचारलं की प्लॅनिंग कसं करायला हवं या सगळ्या गोष्टींचं, तर आमच्या फील्डमध्ये असं म्हणतात की एक सूत्र आहे याचं 50-30-20. 50-30-20 म्हणजे काय, 50% तुमचा जो हातात येणारा पगार आहे त्याच्यापैकी 50% तुमचा पगार तुम्ही तुमच्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, म्हणजे तुमचं रेंट असेल, त्याच्यानंतर तुमची बिल्स असतील कुठले, अजून बाकीचे डे टू डे लाईफमधले तुमचे जे एक्सपेन्सेस असतील, त्याच्यासाठी तुम्ही 50%मध्ये भागल्या पाहिजे तुमच्या त्या. पुढचा जो 30%चा टप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या 30%मध्ये तुमचे हॅबिट्स आहेत, तुम्ही मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर बाहेर हँगआउटला जातात, जेवायला जातात, तुम्ही एंटरटेनमेंटसाठी जातात, पिक्चरला, नाटकाला, तर तो भाग या 30%मध्ये कव्हर होतो. आणि उरलेला जो 20% भाग आहे तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगमध्ये वापरायला पाहिजे. हे जर का तुम्ही त्रिसूत्री तुमची व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी खूप चांगली मिळते. लॉंग टर्ममध्ये पण तुम्हाला जास्ती विचार करावा लागत नाही, कारण आणि तुमचा पगार जसा जसा पुढे पुढे वाढत जाईल तसं जसं त्याच पर्सेंटमध्ये तुम्ही हे 50-30-20 जे आहे ते गणित पण पुढे पुढे न्यायला हवं, म्हणजे तुमची आर्थिक स्टॅबिलिटी उत्तम राहते. ओके. आणि मग जेव्हा सॅलरी मिळते मग तेव्हा ती टॅक्स सिस्टीम कशी असते एक्झॅक्टली? जेव्हा आपली पहिली सॅलरी मिळते तेव्हा आपण नवखे असतो, आपल्याला फार काही गोष्टी माहिती नसतात. हो. तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे टॅक्सच्या दृष्टीने. पहिलं म्हणजे फॉर्म 16. आता आधी मागच्या वर्षीपर्यंत त्याला फॉर्म 16 म्हणायचे, आता या वर्षीपासून त्याचं नाव चेंज केलं डिपार्टमेंटनी, आता त्याचं नाव फॉर्म 130 फॉर्म 130 केलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये तुमच्या सॅलरीचा ब्रेकडाऊन असतो. बऱ्याचदा नवीन सॅलरी मिळालेल्या लोकांचं कन्फ्युजन काय होतं की नेट सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी यातला फरक, यातलं डिफरन्सिएशन त्यांना कळत नाही भरकन, की आपलं जे ऑफर लेटर असतं त्याच्यात वेगळेच आकडे असतात, हातात ॲक्च्युली वेगळी येते सॅलरी आणि फॉर्म 16मध्ये वेगळंच दिसतं. तर तुम्ही पहिले समजून घेणं गरजेचं आहे की तुमची नेट सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी म्हणजे नेमकं काय, त्याच्यात नेमका काय फरक असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो पगार मिळतो त्याच्यातनं तुमचा TDS कट होतो, जो की तुमचा एम्प्लॉयर गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करत असतो. तर ते TDS नक्की तुमच्या सॅलरीतनं किती कापला जातोय, तो किती डिपॉझिट झालं आहे त्याचं पण डिटेल्स तुमच्या फॉर्म 16मध्ये असतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डिडक्शन आणि एक्झम्पशन. तुमच्या सॅलरीमधनं तुमचा PF कापला जातो, किंवा जर का मेडिकल इन्शुरन्स तुमचा एम्प्लॉयर प्रोव्हाइड करत असेल तर ते तुमच्याकडनं चार्जेस घेतले जातात, त्याच्यामध्ये डिटेल्स असतात. तुम्ही समजा काही हाऊसिंग लोन घेतलेलं असेल, त्याचा तुम्ही इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल पेड करत असाल, किंवा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज घेतलेल्या असतील तुमच्या, तर त्याच्याबद्दलचे डिटेल्स त्याच्यामध्ये आपण डिक्लेअर करून एम्प्लॉयर ॲड करतो, किंवा एम्प्लॉयर थ्रू जर का ते रिडक्शन्स होत असतील तर तो त्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये ते डिटेल्स ॲड करत असतो. तर ते बरोबर आहेत का ते व्हेरीफाय करणं. आणि चौथी गोष्ट म्हणजे टॅक्स फायलिंगच्या दृष्टीने प्रिपरेशन करणं. टॅक्स फायलिंगच्या दृष्टीने प्रिपरेशन करणं म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण टॅक्स भरतो, वर्ष मार्चमध्ये संपतं आणि आपण रिटर्न जून किंवा जुलैमध्ये भरतो. तर त्या पिरियडमध्ये पोचस्तवर आपला जो फॉर्म 16 आहे तो, आपल्या इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स, आपल्या सॅलरी स्लिप्स, या सगळ्या गोष्टी जपून एक कंपायलेशन त्याचं बनवणं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल आपण जेव्हा रिटर्न भरतो तेव्हा आपल्याला काही अडचणी येत नाही. ही जर का तुम्ही सिस्टीम फॉलो केली तर तुमचं टॅक्स भरताना गडबड होणार नाही नवीन लोकांची. ओके. म्हणजे फॉर्म 16 किंवा मग तुम्ही म्हटले की फॉर्म 130 म्हणजे हे फायलिंग करण्यासाठी खूप उपयुक्त आहे असं म्हटलं तरी चालेल. करेक्ट. आता त्याच्यात बेसिक फरक काय होता ते मी पहिले तुम्हाला सांगतो. फॉर्म 16 जो होता ना, त्याच्यामध्ये एम्प्लॉयर तुम्हाला जी सॅलरी द्यायचा त्याचे खूप असे ढोबळ मानाने
आकडे असायचे, म्हणजे तुमची सॅलरी त्यात असायची, तुमचे अलाउन्सेस असायचे, पण डिडक्शन्स वगैरे जे होते ना त्याचे पूर्ण डिटेल नसायचे. म्हणजे आपण म्हणतो ना डिटेल्ड सॅलरी ब्रेकअप, तसा त्याच्यामध्ये नव्हता. आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला ट्रान्सपरन्सी मिळत नव्हती फॉर्म 16 मधून. फॉर्म 16चे 2 पार्ट होते, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये टीडीएसचे डिटेल्स असायचे की तुमच्या सॅलरीमधनं किती टीडीएस कट झालाय, तो कुठल्या तारखेला गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट झालाय. आणि पार्ट बी मध्ये तुमच्या सॅलरीचं स्ट्रक्चर, तुमचं डिडक्शन्सचे डिटेल, एक्झम्पशनचे डिटेल आणि त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन आणि त्याचं कॉम्पिटिशन, हे डिटेल असायचे. आता जो फॉर्म 130 नवीन गव्हर्नमेंटने आणलाय, आता 1 एप्रिल पासूनच नवीन यावर्षी तुम्हाला 2027 मध्ये फॉर्म 130 सगळ्यांना मिळेल हातामध्ये सॅलरी करणाऱ्यांना. तर त्याच्यामध्ये डिटेल्ड ब्रेकअप असणार आहे सॅलरीचं. तुमची बेसिक सॅलरी किती, तुमचा अलाउन्स किती, तो अलाउन्स कुठला आहे, त्याची अमाऊंट किती आहे, त्याच्यानंतर एक्झम्पशनचे जे डिटेल्स आहेत ते एकदम डिटेलमध्ये असणार आहे. आता जर का तुम्ही तुमचा फॉर्म 16 पाहिला असेल मागच्या वर्षीचा, तर त्याच्यामध्ये तुमचे जे डिडक्शन्स होते त्याच्यात फक्त असं लिहिलेलं असायचं डिडक्शन अंडर चॅप्टर 6 आहे आणि एक आकडा काहीतरी सरळ सोड दिलेला असायचा. तर आता तसं नाही होणार, आता तुमचे डिटेल्ड येतील त्याच्यामध्ये सगळे. आता याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं फॉर्म 16 मध्ये 2 पार्ट होते, पार्ट ए आणि पार्ट बी. तर आता फॉर्म 130 जो आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट असणार आहे, पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. पार्ट ए मध्ये सेम असणार आहे, तुमचं नाव, तुमचा पॅन नंबर आणि तुमचं TDS किती कापलं त्याचं कॅल्क्युलेशन्स. पार्ट बी मध्ये तुमचे हे सगळे बेसिक सॅलरीचे डिटेल्स, तुमच्या अलाउन्सेसचे डिटेल, डिडक्शनचे डिटेल. आणि पार्ट सी मध्ये तुमचं टॅक्सचं कॉम्पिटिशन असणार आहे की याच्यावरती तुम्हाला किती टॅक्स लागला, त्याच्यानुसार तुमचा एवढा येतो, तुमचा TDS इतका कट झाला आणि तुमची काही एंडला लायबिलिटी येते का किंवा रिफंड येतोय का. सो अशा 3 टप्प्यात असणार आहे तो फॉर्म. अच्छा. मग तुम्ही आता जे सांगितलं म्हणजे ITR किंवा फायलिंग करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण मग बऱ्याच लोकांना असं कन्फ्युजन असतं की म्हणजे इन्कम कमी असलं तरी पण आपण ITR भरायला पाहिजे का, आणि मग तो म्हणजे का गरजेचा आहे ॲक्च्युली भरणं? ओके. ITR कसं होतं, आता जर का तुम्ही विचार केला नवीन टॅक्स रेजिमनुसार, तर नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. तर लोकांना असं वाटतं की आपल्याला टॅक्स लागत नाही तर आपल्याला इन्कम टॅक्सचं रिटर्न पण फाईल करायची गरज नाही, पण तसं नाही आहे. तुमचं जर का 4 लाखाच्या वर उत्पन्न जात असेल तर इन्कम टॅक्सच्या नियमांप्रमाणे तुम्हाला इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करण्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे तुमचं फ्युचर प्रूफिंग होतं. त्याच्यामुळे तुम्ही आज कुठलेही लोन घ्यायला जा बँकेमध्ये, तुम्ही हाऊसिंग लोन घ्यायला जा, व्हेकल लोन घ्या, खूप कॉमन लोनचे प्रकार आहेत, सगळ्या जणांना हे लोन घ्यावंच लागतं कधी ना कधी. त्याच्यासाठी आता तुम्ही बँकेत गेलं तर बँक तुमच्याकडे तुमचा ITR पहिल्यांदा मागते. त्याच्यासाठी तुम्हाला ITR फाईल करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल किंवा बऱ्याच देशांचे नियम असे आहेत की त्यांचा विजा ॲप्लिकेशनमध्ये एक नेसेसरी डॉक्युमेंट म्हणून ITR मागतात. तर तुम्हाला तसं जर का काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमची एक आर्थिक स्थैर्य किंवा एक तुमचं फायनान्शियल रेकॉर्ड्स जे आपण म्हणतो ते तुमचे रिटर्न तुम्ही वेळच्या वेळी भरल्यामुळे क्रिएट होतात आणि राहतात मेंटेन. सो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं याच्यासाठी गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट जो आपला मगाशी फॉर्म 16 आणि 130चा बोलताना उल्लेख झाला, त्याच्यात तुमची सॅलरी कमी आहे पण तुमचा TDS कमी कट झालेला आहे, तुमचा TDS डिडक्ट झालेला आहे, तर तो नुसता डिडक्ट झाला आहे आणि तुम्हाला टॅक्स येत नाही म्हणून तर तुम्हाला डायरेक्ट परत नाही मिळत. त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करावं लागतं. ते रिटर्न फाईल केल्यानंतरच तुम्ही रिफंडसाठी एलिजिबल असतं. तर या सगळ्या बेनिफिटसाठी तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जर मग इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही केला तर मग त्याच्या अजून काही अडचणी येऊ शकतात का? हो. तुम्ही उच्च शिक्षणाचं सांगितलं, मग अजून त्या व्यतिरिक्त काही? पहिलं म्हणजे आधीच्या ज्या आपल्या मुद्द्यांमध्ये कव्हर झाल्या तसंच की तुम्हाला जर का बँकेतनं लोन्स कुठले घ्यायचे असतील तर त्याला प्रॉब्लेम होतो. त्याच्यात अजून एक मी मुद्दा ऍड करेन माझा अजून, की क्रेडिट कार्डसाठी सुद्धा आता आजकाल तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न मागतात. तर तुम्हाला क्रेडिट कार्ड जरी हवं असेल तरी तुमच्याकडे इन्कम टॅक्सचं रिटर्न असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे परदेशातलं तुम्हाला जसं सांगितलं उच्च शिक्षण आणि प्रवासासाठी लागतो. याच्या व्यतिरिक्त पण जर का तुम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल नाही केलं तर तुम्हाला बऱ्याचदा नॉन कम्प्लायन्सची नोटीस येऊ शकते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं, किंवा ते तुम्हाला रिझन विचारू शकता नॉन फायलिंगचं की तुम्ही रिटर्न का फाईल नाही केला. आणि अशा वेळी काय होतं, माहिती नसते त्याच्यातली काही, त्याच्यामुळे माणूस अजून गडबडून जातो. सो हे सगळे कॉम्प्लिकेशन तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आता बऱ्याचशा एम्प्लॉईजला असं कन्फ्युजन असतं की आता ती कन्सेप्ट आहे ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम. तर म्हणजे ते बऱ्याच एम्प्लॉईजला माहीत नसतं
मग ते एक्झॅक्टली काय असतं आणि जेव्हा न्यू टॅक्स रेजिम निवडणं किती योग्य आहे म्हणजे आता या कंडिशनला? ओके. सो आता गेल्या काही वर्षापासून गव्हर्नमेंटनी एक न्यू टॅक्स रिजिम म्हणून इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे जे आधीची टॅक्स पद्धत होती तिलाच त्यांनी ओल्ड टॅक्स रिजिम असं नाव दिलं आहे आता. सो त्याच्या दोघांमध्ये बेसिक फरक असा आहे की ओल्ड टॅक्स रिजिममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, पैसे सेव्ह करा आणि त्याच्याने तुमचा टॅक्स कमी होतो. वेअरॅज न्यू टॅक्स रिजिममध्ये तुमचं टॅक्स स्लॅब रेट जे आहे तेच जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली कमी टॅक्सेशनचं बेनिफिट मिळतं. म्हणजे तुम्हाला विथ एक्झाम्पल जर का सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही जर का ओल्ड टॅक्स रिजिम सिलेक्ट केलेला असेल तर ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काय तुमचं उत्पन्न जर का 10 लाखाच्या वरती गेलं तर 10 लाखाचं वरचं उत्पन्न जे आहे ते 30% टॅक्सेबल होतं. 30%च्या स्लॅबमध्ये तुम्ही जाता. तेच तुम्ही नव्या टॅक्स रिजिममध्ये गेला, न्यू टॅक्स रिजिममध्ये, तर तुमचं 24 लाखाच्या वरचं जे उत्पन्न आहे ते 30% टॅक्सेबल होतं. सो हा जो गॅप आहे तो खूप ह्यूज आहे. त्याच्यामुळे एकदम जर का समअप करायचं झालं तर ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे इन्व्हेस्ट करा आणि टॅक्स वाचवा आणि न्यू टॅक्स रिजिम म्हणजे सोपी पद्धत आहे. त्याच्यात तुम्ही डॉक्युमेंटेशनचं ट्रेल नाही आहे, काही नाही आहे आणि टॅक्सचं बेनिफिट तुम्हाला स्लॅब रेटनुसार कमी टॅक्स भरावा लागतो असं आहे. सो तुमचा दुसरा जो प्रश्न होता की डायरेक्टली न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट करणं योग्य आहे का, तर आत्ता जर का बघितलं तुम्ही तर 12 लाखापर्यंत न्यू टॅक्स रिजिम मध्ये टॅक्स नाहीये. सो तुमचं उत्पन्न जर का 12 लाखाच्या आत असेल तर तुम्ही डोळे झाकून न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला टॅक्स लागणार नाही, फक्त रिटर्न फाईल करावं लागेल. जर का तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर जात असेल तर तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करून बघा की ओल्ड टॅक्स रिजिममध्ये डिडक्शन्स घेऊन आपल्याला किती टॅक्स येतं आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये विदाऊट डिडक्शन आपल्याला किती टॅक्स येतं. सो ते व्हेरी होतं खालीवर तुमचे डिडक्शन्स काय. आता सॅलरीवाले जनरली त्यांचे कुठले डिडक्शन्स असतात, त्यांचं HRAचं डिडक्शन असतं, रेंटवर राहत असतील तर, स्वतःचं घर घेतलेलं असेल तर हाऊसिंग लोनचं डिडक्शन असतं, मुलं असतील आणि ते शाळेत जात असतील तर ट्युशन फीचं डिडक्शन असतं, इन्शुरन्स प्रीमियम भरत असेल टर्म लाईफचा तर त्याचं डिडक्शन असतं, PF वगैरे त्याचं डिडक्शन असतं, मेडिक्लेम किंवा सिनियर सिटीजन पॅरेंट्सवरती जर का काही मेडिकल एक्सपेंडिचर केलेलं असेल, असे एन नंबर ऑफ डिडक्शन्स आहेत. तर त्या सगळ्याचा फायदा घेऊन तुमचा टॅक्स किती कमी येतोय ओल्ड टॅक्स रिजिमनुसार ते तुम्ही बघा आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये किती टॅक्स येतो ते बघा. असं अजिबात नाहीये की तुम्ही नोकरी करताना तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला विचारतो की तुम्ही कुठल्या टॅक्स रिजिम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तेव्हा तुम्ही सांगितलं की मला ओल्ड टॅक्स रिजिमनुसार माझं टॅक्स तुम्ही कापा आणि रिटर्न भरताना तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला तर न्यू टॅक्स रिजिम बेनिफिशियल आहे, तर तुमचं डिक्लरेशन जे आहे एम्प्लॉयरला तुम्ही जे डिक्लरेशन देणार आहात टॅक्स रिजिम कुठलं सिलेक्ट करायचं हे फक्त TDS कापण्यासाठी आहे. तुम्ही जर का सॅलरीड एम्प्लॉई असाल तर तुम्ही रिटर्न फाईल करताना ठरवू शकतात ऍक्च्युली की मला न्यू टॅक्स रिजिम मध्ये माझं रिटर्न फाईल करायचं की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये. त्याच्यामुळे जरी तुम्ही काही डिक्लेअर केलेलं असेल तरी पण पॅनिक होण्याची गरज नाहीये. रिटर्न भरताना तुम्ही वाईजली डिसिजन घेऊ शकतात की आपल्याला जास्ती बेनिफिशियल काय ठरणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. अच्छा, पण मग आता जे एम्प्लॉई म्हणजे काम पण करतायत म्हणजे सॅलराईड पण आहेत ते आणि प्लस त्यांचा ना साईड इन्कम पण काहीतरी असतो, तर मग ते साईड इन्कमच्या याच्यानुसार मग टॅक्स अंडरस्टँडिंग कशी पाहिजे? ओके, आता साईड इन्कम मध्ये मी 2-3 पार्ट करेन. पहिलं म्हणजे सॅलरीच्या व्यतिरिक्त अदर सोर्सेसचं इन्कम, म्हणजे तुमचं डिव्हिडंड झालं किंवा व्याजाचं उत्पन्न जे झालं ते तुमचं अदर सोर्सेसमध्ये येतं. ते तुमच्या स्लॅब रेटनुसारच टॅक्सेबल होतं, त्याच्यात काही वेगळं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कॅपिटल गेन. तुम्ही शेअर मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, काही म्युच्युअल फंड खरेदी विक्री करत असाल तर त्याच्यानी जो आपल्याला फायदा किंवा नुकसान होतो त्याचा टॅक्सेशनचा रेट स्पेशल टॅक्स रेट म्हणतात त्याला. तर आता नवीन जे टॅक्स रेट आहेत त्याच्यानुसार त्याच्यावरती तुम्हाला जर का लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्ती तुम्ही तुमच्या सिक्युरिटीज हेल्ड केल्या आणि विकल्या तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन होतो. त्याच्यावर तुम्हाला 12.5% टॅक्स लागतो. आणि 1 वर्षाच्या आत तुम्ही जर का विकला म्हणजे 1 दिवसात विका, 1 आठवड्यात विका, 1 वर्षाच्या आत कुठल्याही पिरियडमध्ये तुम्ही विकला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्हाला लागतो, तो 20% असतो. त्याच्यानंतर अजून एक त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे फ्रीलान्सिंग बरेचसे जण करतात. यूट्यूब बरेचसे लोक चालवतात त्यांचं यूट्यूबचं चॅनल. तर हे तुमचं जे इन्कम आहे ते तुमचं इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या हेडच्या अंडर टॅक्सेबल होतं. हे तुमचं बिझनेस इन्कम असतं सोप्या शब्दात सांगायचं तर ते बिझनेस इन्कम असल्यामुळे मी असं रेकमेंड करेल टॅक्सेशनच्या दृष्टीने की जर का तुमचं साईड इन्कम काय असणार असेल फ्रीलान्सिंगचं किंवा यूट्यूबचं तर तुम्ही त्याच्यासाठी एकतर पहिले स्वतःचं स्पेशल एक बँक अकाउंट ओपन करा वेगळं आणि त्याच्यातनं सगळे पैसे एकतर त्याच्यात पहिले घ्या तुमचे या उत्पन्न जे काही मिळणार आहे तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमधनं त्याचं
त्याच्यावरती तुम्ही जे खर्च करणार आहात, म्हणजे आता आपण जर का युट्यूबवरचं कुठलं उदाहरण घेतलं तर त्याला कुठले खर्च येऊ शकतात? त्याला माईक लागतो, त्याला कॅमेरा लागतो, त्याला लॅपटॉप लागतो, त्याला एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स लागतात. तर हे जे सगळे खर्च आहेत ते तुमचे त्याच्यातनं वजा होतात तुमच्या उत्पन्नातनं, कारण हे तुमचं बिझनेस इन्कम आहे. तर तुम्ही तुमच्या सॅलरी अकाउंट जिथे आहे किंवा तुमचं सेव्हिंग अकाउंट जे एकच आहे त्याच्यातच हे सगळं एकत्र केलं तर तुमचे रोजचे खर्च, तुमचे बिझनेसचे खर्च, बिझनेसचं उत्पन्न, तुमचं बाकीचं उत्पन्न असं एकत्र होतं. आणि जेव्हा तुम्ही तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करता तेव्हा तुमचं कन्फ्युजन होतं की नक्की आपण काय केलंय वर्षभरामध्ये. सो तुमचं जर का वेगवेगळं असेल, असे व्हेरियस उत्पन्नाचे सोर्सेस असतील, तर त्या पद्धतीने तुम्ही ती काळजी घेऊन इन्कम टॅक्सकडे बघितलं पाहिजे. आणि आता आजकाल असं झालंय ना की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण आपल्यासारखं AI वापरतो, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सकडे सगळी माहिती असते. सो तुम्ही कुठलं उत्पन्न लपवू नाही शकत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मला काय, मी फ्रीलान्सिंग करतोय आणि युट्यूबिंग करतोय पण मला त्यातनं फार उत्पन्न नाही, खूप किरकोळ माझं उत्पन्न आहे, तर ते मी नाही दाखवलं तरी चालेल आणि मी त्याच्यावर टॅक्स नाही भरला तरी चालेल. पण तसं नाही आहे. आता तुम्ही जर का गेल्या 2 वर्षामध्ये बघितलं तर तुमच्या सेव्हिंगला तुमच्या बँकेने किती व्याज दिले ते पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती आहे. सो इट इज रिस्की. तुमचं उत्पन्न जे मिळालेलं आहे तुम्हाला ते इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये न दाखवणं आणि डिक्लेअर न करणं आणि त्याच्यावर टॅक्स न भरणं, इट इज अ रिस्की, इट इज व्हेरी रिस्की. त्याच्यामुळे तसं करू नका तुम्ही. बरोबर. पण मग जेव्हा आता तुम्ही फायलिंगचा विषय आपला आता चालू होता, तर मग ते करताना लेट जी फायलिंग असते किंवा बॅकडेटेड फायलिंग आपण म्हणतो, तर मग तेव्हा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का पुढे जाऊन? ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही होऊ शकत त्याच्यामध्ये काही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आता बॅकडेटेड रिटर्न्स, आधी मी जेव्हा आर्टिकलशिप करायचो तेव्हा बॅकडेटेड रिटर्नचा असं काही वेगळा क्रायटेरिया नव्हता. तुम्ही मागच्या 3-4 वर्षाचे रिटर्न फाईल करू शकत होते. पण त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा कोणाला लोन पाहिजे तेव्हा बँक रिटर्न मागते, मग एकाच वेळी सगळे रिटर्न फाईल होतात आणि मग प्रोसेसिंग होतं पुढे. तर असे बरेचसे प्रॉब्लेम्स होते. तर ते त्यांनी टाळण्यासाठी आता बॅकडेटेड रिटर्न बद्दल काही रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे जर का तुम्ही उशिरा रिटर्न भरलं, म्हणजे ड्यू डेटच्या नंतर रिटर्न भरलं तर त्याला बिलेटेड रिटर्न म्हणतात. ते बिलेटेड रिटर्न जर का तुम्ही भरलं तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला 234F ची पेनल्टी लागते. ती 5 ते 10 हजार असू शकते. त्याच्यानंतर तुम्ही बिलेटेड रिटर्न भरलं आणि तुम्हाला जर का काही टॅक्स लायबिलिटी येत असेल तर तुम्हाला अंडर सेक्शन 234A, B आणि C याचे इंटरेस्ट लागू शकतात. त्याच्यामुळे तुमची टॅक्स लायबिलिटी वाढू शकते. बिलेटेड रिटर्न जर का तुम्ही भरणार असाल तर त्याच्यामुळे तुमचे जे बेनिफिट आहेत रिटर्न ऑन टाईम भरल्याचे ते बरेचसे जातात. म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं तर माझा बिझनेसचा समजा काही लॉस झाला असेल वर्षभरामध्ये किंवा कॅपिटल गेनचा कुठला लॉस झालेला असेल माझा, तर तो मला कॅरी फॉरवर्ड नाही करता येत, तो मला सोडून द्यावा लागतो त्याच वर्षी, कारण मी बिलेटेड रिटर्न फाईल करतोय. त्याच्यानंतर बिलेटेड रिटर्न फाईल केल्यामुळे बऱ्याचदा दंडाच्या नोटिसेस येतात, अजून जास्ती पेनल्टीज लागतात. हे सगळं टाळायचं असेल तर ऑन टाईम रिटर्न फाईल करणं कधी चांगलं. आता याच्या व्यतिरिक्त अजून जर का एक इनिशिएटिव्ह जो गव्हर्नमेंटने घेतला आहे तो जर का सांगायचा झाला तर ITR-U म्हणून एक नवीन युटिलिटी चालू केली आहे डिपार्टमेंटनी. त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या 2 वर्षापर्यंत त्याचे बिलेटेड रिटर्न भरू शकता. पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण खूप जास्ती लागतो आणि त्यांनी पेनल्टीची पण थोडी प्रोव्हिजन त्याच्यात मोठी ठेवली. सो तुम्ही बिलेटेड रिटर्न फाईल करणार असाल तर त्याच्यात डिसएडव्हान्टेज हाच आहे की तुमचा दंड, व्याज याच्यामध्ये तुमचे पैसे जाऊ शकतात आणि तुमचे जे लॉसचे कॅरी फॉरवर्ड करण्याचे बेनिफिट्स आहेत असे बरेचसे बेनिफिट त्याच्यातनं तुम्ही गमावू शकता. त्याच्यामुळे वेळेवर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. आणि त्या रिटर्न फाईल करायच्या डेट्स कशा काय असतात एक्झॅक्टली? आता जे आत्ता तुम्ही रिटर्न फाईल करणार आहात त्याच्यासाठी सेम डेट आहे, 31 जुलै इंडिव्हिज्युअल साठीची डेट आहे. आणि जर का तुम्ही ऑडिटमध्ये वगैरे असाल तर त्याच्या ऑक्टोबर, सप्टेंबर अशा पुढच्या वेगवेगळ्या डेट्स आहेत. अच्छा. आणि त्याच्या आधी म्हणजे फाईल करणं गरजेचं आहे? हा, म्हणजे कसं होतं साधारण आता जर का आपण स्टेप बाय स्टेप बोलायचं झालं तर 31 मार्चला वर्ष संपतं. त्याच्यानंतर 31 मे पर्यंत तुमच्या एम्प्लॉयरला सॅलरीच्या बाबतीत आपण स्पेसिफिकली बोलतोय म्हणून त्याच्या बाबतीत सांगतो. तर सॅलरीड जे लोक आहेत त्यांना त्यांच्या एम्प्लॉयरला 31 मे पर्यंत मुदत असते त्यांचे फॉर्म 16 त्यांना इश्यू करायची. तर तुमचे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला फॉर्म 16 तुमच्या हातात येतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे पुढे साधारण 1.5 महिना असतो. म्हणजे आपण जूनच्या 10 तारखेपर्यंत आलं, 15 तारखेपर्यंत आलं असं पकडलं तर 31 जुलैपर्यंत तुमच्याकडे तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न विदिन टाइम भरायची मुदत असते. अच्छा. आणि जर का आता गेल्या काही वर्षांचा ट्रेंड तुम्ही बघितला असेल तर आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ड्यू डेट एक्सटेंड करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे, कारण त्यांनी प्रोव्हिजन्स त्या ठेवल्यात पेनल्टीच्या आणि इंटरेस्टच्या. त्याच्यामुळे त्यांनी आता ड्यू डेट एक्सटेंड करणं
ॲज गुड ॲज नाही असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. बरोबर. पण मग आता जो कॉमन व्यक्ती आहे तर त्याला ITR फाईल करणं म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट वाटत असते. हां. मग ती थोडीशी सिम्प्लिफाईड कशी करता येईल, म्हणजे काय करायला पाहिजे काय? ओके. सगळ्यात पहिले कॉम्प्लिकेटेड का वाटतं ते मी माझं एक ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो. हां. टेक्निकल वर्ड्स खूप आहेत, टेक्निकल टर्म्स खूप आहेत आणि फॉर्म्स खूप वास्ट आहेत. म्हणजे इन्कम टॅक्सचं जर तुमचं रिटर्न भरायचं आपण बोललो त्या संदर्भात, तर ITR 1, ITR 2, ITR 3, ITR 4 असे 4 इंडिव्हिज्युअल लोकांना 4 बेसिक फॉर्म वेगवेगळे. तर त्याच्यातच कन्फ्युजन होतं की आपल्याला कुठला नक्की ॲप्लिकेबल आहे, आपण कुठला ITR भरायचा आहे. त्याच्यानंतर मगाशी आपला जसा उल्लेख झाला की फॉर्म 16 त्याचा फॉर्म 130 झाला, किंवा तुमची जी सगळी माहिती असते ही डिपार्टमेंटकडे 26S नावाचा एक फॉर्म असतो, त्याच्यावरती स्टोअर्ड असते. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गेल्या काही वर्षापासून 2 नवीन युटिलिटीज चालू केल्या, AIS आणि TIS. त्याच्यावर तुमची सगळी माहिती स्टोअर असते. तुम्हाला पगार किती मिळाला, व्याज किती मिळालं, शेअर्समधल्या ट्रान्झॅक्शन्स, म्युच्युअल फंडमधल्या ट्रान्झॅक्शन, हे सगळं तिथे रेकॉर्डेड असतं. सो ते एक आहे, त्याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. त्याच्यानंतर धाकधूक असते की मी जे भरतोय ना ते मी बरोबर करतोय का, मी बरोबर तर भरतोय ना, मला नोटीस तर नाही येणार, ही सगळ्यात मोठी भीती असते. तर एक त्याच्यामुळे त्यांना वाटतं की खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि रूल सारखे चेंज होत असतात. बजेट दरवर्षी नवीन येतं, त्याच्यात दरवर्षी अमेंडमेंट होतात. त्याच्यामुळे अप टू डेट नसतो माणूस. कॉमन मॅन जो असतो तो काय त्याच्यात एवढं बजेट अभ्यास नाही करत आणि त्याच्यातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्याला काही माहिती नसतं. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी, कन्फ्युजन कमी करण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमचं थोडं डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जे फॉर्म मिळत आहेत, तुमचे सॅलरी स्लिप्स ज्या मिळत आहेत, किंवा तुमचा फॉर्म आता 130 किंवा फॉर्म 16 हे जे मिळत आहेत, किंवा बँकेकडनं TDSचे सर्टिफिकेट मिळत आहेत, हे तुम्ही व्यवस्थित कंपाईल करून ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला थोडं जरी वाटलं ना शंका मनामध्ये की आपलं मिसमॅच होणार आहे किंवा आपल्याला जमत नाही आहे, तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे. प्रोफेशनल लोकांना या बाबतीतली माहिती असते, ते त्याच क्षेत्रात काम करत असतात. त्याच्यामुळे मिसमॅचची शक्यता खूप कमी असते, मिनिमल असते. ते सगळी काळजी घेतात रिटर्न भरताना. त्याच्यामुळे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात की मिसमॅचची नोटीस येणं किंवा डिमांडची नोटीस रेज होणं, हे बऱ्यापैकी कमी होतं आणि आपण रिलॅक्स राहतो. तर ते तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे थोडा आपण अवेअरनेस ठेवायला पाहिजे. आपल्या ज्या पेपरला येत असतं की हा चेंज झालाय, किंवा सोशल मीडियावरती येत असतं की हे चेंजेस झालेले आहेत आता इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये किंवा रूल्समध्ये, तर ते नक्की काय झाले. अगदी डीप डाऊन डाईव्ह त्याच्यात जरी नसेल करायची, तरी एक थोडक्यात जुजबी माहिती ती जर का ठेवली तर ही प्रोसेस बऱ्यापैकी इझी होऊ शकते कॉमन मॅनसाठी सुद्धा. बरोबर. आणि कॉमन मॅनचा अजून एक हे असतो की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर तो एक मोठा फरक आहे. म्हणजे लोक फक्त सेव्हिंग करतात, पण मग ॲक्च्युली ते इन्व्हेस्ट कशात करायचं, कुठे करायचं हे त्यांना माहीत नसतं. मग त्याच्यात एक्झॅक्टली म्हणजे सेव्हिंग म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर ती कशात करायची? ओके. आता आपण जर का बाय डेफिनेशन बघितलं दोघांचं, तर सेव्हिंग म्हणजे काय, तुमचं जे तुम्ही फंड तुमच्या शॉर्ट टर्मसाठी सेव्ह करताय त्याला आपण सेव्हिंग म्हणतो. म्हणजे तुम्ही जे सेव्हिंग अकाउंटला तुमचे पैसे ठेवताय, किंवा FD करताय, किंवा तुमचे कॅश रिझर्व्हमध्ये पैसे ठेवताय, त्याला आपण सेव्हिंग म्हणतो. ते तुमच्या शॉर्ट टर्म पर्पजसाठी किंवा इमर्जन्सीसाठी उपयोगात येतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही कुठली ॲसेट क्रिएट करताय किंवा ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करताय. याचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले, म्युच्युअल फंड्सचे युनिट्स विकत घेतले, किंवा कुठली रिअल इस्टेट विकत घेतली, किंवा सोन्यात गुंतवणूक केली, तर याला आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट जनरली लॉंग टर्मची असायला पाहिजे, तरच त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि इन्व्हेस्टमेंटमुळे तुमची एकतर ॲसेट तयार होते आणि वेल्थ क्रिएशन तयार होतं. तर सेव्हिंग जी आहे ना तुमची, ती तुमच्या डे टू डे गरजांसाठीची असते, आणि इन्व्हेस्टमेंट तुमची वेल्थ क्रिएशनसाठी असते. सो एकदम समअप जर का करायचं झालं तर सेव्हिंग ही आजची गरज आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही तुमची उद्याची संधी आहे. तर तुम्ही दोन्ही याच्यात बॅलन्स साधला पाहिजे, तर तुमचं फायनान्शियल गाडी जी आहे ती आपली ट्रॅकवर छान राहू शकते. बरोबर. आणि त्याच्याबरोबरच अजून एक हे असतं की इमर्जन्सी फंड पण खूप महत्त्वाचा असतो. पण मग असं म्हणतात की इमर्जन्सी फंड म्हणजे त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, तर मग त्याबद्दल काय असतं सर? ओके. इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्याला ज्या अचानक इमर्जन्सीज येऊ शकतात, आपल्या आयुष्यात काही प्रश्न उभे राहू शकतात, अचानक पैसा लागू शकतो, तर त्याच्यासाठी जो फंड लागणार आहे त्या फंडची प्रोव्हिजन म्हणजे इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड तुमच्याकडे जर का असेल तर तुम्ही एकतर रिलॅक्स राहता, समोर कुठली पण तुमच्या अडचण उभी राहिली तरी पण तुम्ही प्रिपेअर असतात की आपल्याकडे फंड आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डेप ट्रॅपमध्ये अडकत नाही. म्हणजे इमर्जन्सी आली, मग आपल्याला असं उदाहरणं दिसतात की क्रेडिट कार्डवर लोन घेतलंय किंवा पर्सनल लोन घेतलंय. इट्स अ ट्रॅप. कारण तुम्हाला त्याच्यावर व्याज भरावं लागणार आहे आणि ती सवय लागते तुम्हाला की इमर्जन्सी आली, मग गेलो आणि बँकेतनं लोन घेतलं. तर इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे अवॉइड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड जो आहे तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पाया आहे. जर का तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असेल तर तुम्ही विचार करू शकता, हां चला आता माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे, आता मी माझी अजून इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल छान प्रकारे, मी पैसे कसे जास्ती गुंतवून वेल्थ क्रिएशन करू शकेल, हा विचार तुम्ही करू शकता. सो इमर्जन्सी फंड म्हणजे काय आहे की तुमचा समजा काही तुमच्या अडचणी उभ्या राहिल्या भविष्यामध्ये किंवा काही अडचण आली कुठली मोठी, तर तुमच्याकडे निदान तुमच्या किती असला पाहिजे आपण, तर तुमचा साधारण 6 महिन्याचा खर्च निघाला पाहिजे पुढच्या, एवढा हा फंड असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही रिलॅक्स राहता. जर का तुमचा खूपच अनस्टेबल जॉब असेल आणि खूप ओव्हर डिपेंडन्सी असेल त्या जॉबवरती, तर हे प्रमाण 9 ते 12 महिन्यापर्यंत पण जाऊ शकतं. ओके. तर एवढा तुम्ही फंड जर का ठेवला इमर्जन्सी फंड, तर तुम्ही रिलॅक्स राहू शकतात आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने अजून चांगला विचार करू शकता. बरोबर. म्हणजे मग आपण जे SIP किंवा म्युच्युअल फंड असतं, तर मग त्याच्या थ्रू पण इमर्जन्सी फंड हे करू शकतो. म्हणजे सॅलरीतून तो एक भाग काढून मग तो इमर्जन्सी फंड म्हणून आपण तो हे करू शकतो, सेव्ह करू शकतो किंवा इन्व्हेस्ट करू शकतो. आणि मग नंतर मग तो काढून मग याचं इमर्जन्सी फंड करू शकतो. पण इमर्जन्सी फंडचं मेन युटिलिटी ही आहे की ती लिक्विड फॉर्मॅटमध्ये असते. म्हणजे इमर्जन्सी फंड तुम्हाला जर का आत्ता पैसे लागतात आणि आता आज सुट्टी आहे, शेअर मार्केट बंद आहे, तुम्ही पैसे कसं काय काढणार? त्याच्यामुळे जे तुमचे कॅश रिझर्व्ह मधले पैसे आहेत किंवा बँकेतले जे पैसे आहेत ते तुम्ही नेट बँकिंग थ्रू कोणाला तरी देऊ शकता लगेच सेम मोमेंटला, किंवा तुम्ही ATM मधनं पैसे विड्रॉ करून तुमची गरज भागवू शकता. सो लिक्विडिटी खूप महत्वाचा इश्यू आहे इमर्जन्सी फंडच्या बाबतीमध्ये. तुमचं म्हणणं बरोबर आहे की डेब्ट फंडमध्ये बरेचसे लोक पैसे पार्क करून ठेवतात, तो पण चांगला ऑप्शन आहे कारण तुम्हाला त्याच्यात कम्पॅरेटिव्हली रिटर्न्स चांगले मिळतात. पण लिक्विडिटीचं जर का म्हणजे आत्ताच पैसे पाहिजे तर मग ते आत्ताच्या आत्ता नाही येणार. तर तुम्ही काही तुमचा इमर्जन्सी फंडचा पार्ट म्हणून तुम्ही म्हणता तसं करू शकता की काही पार्ट तुम्ही सेव्हिंग मध्ये ठेवलाय, काही कॅश मध्ये ठेवलाय आणि काही डेब्ट फंड मध्ये ठेवलाय. तसं तुम्ही करू शकता. ओके, आलं लक्षात. आणि मग तुम्ही आता जे सांगितलं म्हणजे SIP म्युच्युअल फंड, तर ते एक्झॅक्टली काय असतं आणि बिगिनर्सने काय करायला पाहिजे? ओके. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे SIPचं कसं चालतं गणित ते मी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतो. SIP म्हणजे आपण जो कुठला म्युच्युअल फंड हाऊसेस थ्रू SIP आपली स्टार्ट करणार असो, त्यांचे फंड मॅनेजर्स असतात. ते फंड मॅनेजर तुमचे पैसे कलेक्ट करतात तुमच्याकडनं आणि ते पैसे कलेक्टिव्हली सगळ्या लोकांचे मिळून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यातनं रिटर्न्स मिळवतात आणि ते तुम्हाला पुढे डिस्ट्रीब्यूट करतात. सो SIPचं गणित असं चालतं. SIP जर का तुम्ही रेग्युलर ठेवली, लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवून जर का तुम्ही केलीत तर तुम्हाला त्यातनं चांगले रिटर्न मिळू शकतात. SIP करण्याचं मुख्य कारण लोकांचं काय आहे की त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन्स करायची भीती वाटते कारण की त्यातलं ज्ञान नसतं. वेअरएज तुम्ही SIP केली तर तुमच्याऐवजी म्युच्युअल फंडचे जे मॅनेजर असतात त्यांना याच्यातली पूर्ण माहिती असते, ते इन्व्हेस्ट करतात पैसे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली चांगले रिटर्न मिळण्याचे चान्सेस आणि स्टेबल रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्ती असतात. पण याच्यात लॉंग टर्मचा आपण व्ह्यू ठेवायला हवा. म्हणजे लॉंग टर्म जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी कमीत कमी 5 वर्ष म्हणतो. जर का तुम्ही 5 वर्षापर्यंत थांबणार असाल तर तुम्हाला याच्यातनं नक्कीच SIPचा चांगला फायदा होऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी SIP करत असाल किंवा तुमच्या मुलांच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी SIP करत असाल तर खूप जास्ती बेनिफिशियल होऊ शकतं. आणि लोकांना उगीच असं वाटतं की 5 वर्षाचा पिरियड खूप मोठा आहे. जर का तुम्ही FD केली बँकेमध्ये तर 3 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्ही थांबतातच ना. तेवढाच वेळ जर का तुम्ही इकडे दिलात तर तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न मिळू शकतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि सर काही कम्पॅरिझन्स आहे म्हणजे आता बरेच लोक म्हणतात SIP करायची किंवा RD करायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायचं किंवा मग FD करायची, मग ते असं वाईजली कसं चूज करायला पाहिजे एक्झॅक्ट? ओके. तर आता SIP आणि RD दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी सिमिलर आहेत. म्हणजे वर्क कसं करतात त्या बाबतीत. RD मध्ये पण तुमचं रिकरिंग डिपॉझिट RD म्हणजे RD मध्ये तुमच्या दर महिन्याला जे काही ठराविक रक्कम असते ती तुमच्या बँकेत जाते आणि त्याचं ठरलेलं असतं मॅच्युरिटी पिरियड काय. काही 1 वर्षाच्या असतात RD, काही 2 वर्षाच्या, N नंबर ऑफ इयर तुम्ही ठरवू शकतात क्रायटेरिया, किती महिन्यांच्या पण असतात. त्याच्यानुसार जी इन्व्हेस्टमेंट होते ती RD मध्ये असते. SIPचा आपण आत्ताच बोललो की मंथली तुमची एक ठरलेली अमाऊंट असते, तुम्ही 500 रुपयापासून स्टार्ट करू शकता आणि तुम्ही पैसे गुंतवू शकता, त्याला आपण SIP म्हणतो. तर त्याच्यामध्ये
दोन्ही याच्यात तेच आहे की शॉर्ट टर्म साठी जर का तुम्ही विचार करत असाल तर आरडी तुम्हाला चांगले आणि ॲश्युअर्ड रिटर्न देऊ शकते, भलेही ते कमी असो बरं. पण ते एक ॲश्युअर्ड रिटर्न असतात. वेरॅज SIP मार्केट लिंक्ड आहे, तुमचे पैसे नाही म्हटलं तरी शेवटी शेअर मार्केटमध्येच गुंतणार आहे. तर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी SIP चांगले रिटर्न मिळवून देईल असा विचार करून SIP करत असाल तर तसं नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे लिक्विडिटीचा एवढा मुद्दा येणार नाही याच्यामध्ये, कारण की आरडी जरी आपण तोडली मध्येच चालू असताना तरी पण बँक त्याच्यावरती चार्जेस लावतेच, अच्छा, विड्रॉवलचे चार्जेस मध्येच आपण तोडली म्हणून. आणि SIPच्या बाबतीत पण एक्झिट लोड वगैरे लागतो तुम्हाला, वर्षभराच्या आत तुम्ही त्यातनं एक्झिट झाला तर त्याच्यामुळे त्या चार्जेसच्या बाबतीत काही एवढा फार फरक नाही आहे. पण जर का तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने, जसं मी मगाशी म्हणालो ना, लॉंग टर्मच्या हिशोबाने तुम्ही विचार करत असाल तर आरडी पेक्षा नक्कीच चांगले तुम्हाला SIP मध्ये रिटर्न मिळू शकतात. आता दुसरं तुम्ही जे सांगितलं म्युच्युअल फंड आणि FD, तर मी म्युच्युअल फंड म्हणजे मी असं कन्सिडर करतो की लमसम इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही बोलताय, कारण FD मध्ये आपण एक रकमी काहीतरी पैसे टाकतो आणि आपण एक रकमी पैसे जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो त्याला आपण म्हणतो लमसम इन्व्हेस्टमेंट. तर लमसम इन्व्हेस्टमेंट आणि FD सेम, म्हणजे आरडी आणि FD मध्ये काही फार फरक नाहीये, फक्त आरडी मध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे टाकताय, FD मध्ये तुम्ही एकदाच गुंतवताय आणि त्याच्यावर तुम्हाला वार्षिक किंवा ज्या तुमच्या टर्म ठरलेल्या असतील तसं व्याज मिळतंय. लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय होतं, आजच्या डेटला मी जर का काही परचेस केलंय, एक इन्व्हेस्टमेंट मी आता समजा 1 लाख रुपये मला वाटते की मी गुंतवू शकतो आणि 1 लाख रुपयाची मी आज इन्व्हेस्टमेंट केली, तर आजच्या रेटनी मला युनिट्स मिळतील आणि पुढे मी जेव्हा ते विकेल तर त्या दिवशीचा जो रेट असेल त्या म्युच्युअल फंडच्या, NAV म्हणतात त्याला, की NAV जी असेल त्या NAV नुसार मला पैसे मिळतील. तर जर का याच्यात पण सेम आहे गोष्ट की मार्केटमधले जे शॉक्स आहेत ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी SIP सगळ्यात चांगली आहे. पण तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुम्ही जेवढं जास्ती थांबाल तेवढे जास्ती तुम्हाला रिटर्न मिळेल. FD साठी तुम्ही थांबणारच आहात ना, म्युच्युअल फंड मधल्या लमसम इन्व्हेस्टमेंट साठी पण थांबा. हे जर का तुम्ही पाहिलात तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळतील तिथे सुद्धा. म्हणजे सेमच ऑप्शन आहे. सेम आहे पण टॅक्सेशन वाईज याच्यामध्ये फरक आहे. जसं मी आपलं मगाशी बोलणं झालं की अदर इन्कम जर का काही असेल सॅलरीच्या व्यतिरिक्त तर काय होतं, तर आरडीचं आणि FDचं जे तुम्हाला व्याज मिळतं ते तुमच्या स्लॅब रेटनुसार टॅक्सेबल होतं डिरेक्टली. म्हणजे तुम्ही समजा हायर टॅक्स स्लॅब रेटमध्ये असाल, 30% स्लॅब रेटमध्ये असाल तुम्ही, तर तुम्हाला जे व्याजाचं उत्पन्न मिळणार आहे FD आणि आरडी मधनं ते 30% टॅक्सेबल होईल डायरेक्टली. वेअरएज तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये असाल समजा तर तुम्हाला जर का 1 वर्षाच्या जास्ती पिरियड तुम्ही होल्ड केले आणि विकले तर 12.5% टॅक्स भरायचा आहे आणि ते पण विकल्यावरती. आणि त्याच्या आधी विकले तर मग 20% टॅक्स भरायचा आहे. अजून त्याच्यात एक गंमत अशी आहे वेगळी, बऱ्याच लोकांना माहिती असेल कदाचित ही गोष्ट, की तुम्ही जरी 5 वर्षाची FD केली समजा तर तुम्हाला ते व्याज आणि ती तुमची रक्कम जी आहे गुंतवलेली ती 5व्या वर्षी मिळते, पण तुम्हाला टॅक्स दरवर्षी लागू होतो. म्हणजे तुमचं इन्कम ॲक्रुड झालं तर तुम्हाला टॅक्स लागतो, भले ते तुम्हाला मिळो किंवा न मिळो. म्युच्युअल फंडच्या बाबतीत तसं नाही, तुम्ही जेव्हा विकाल तेव्हाच तुम्हाला त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. सो दरवर्षी तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटवर टॅक्स भरायची गरज नाही. बरोबर. आणि आता शेअर मार्केट बद्दल पण असं असतं, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा लोक पैसे टाकतात तेव्हा माहीत नसतं की आपण कशामध्ये गुंतवलं गेलं पाहिजे. तर मग असं शेअर मार्केटबद्दल पण असतं की लोकांना खूप भीती आहे शेअर मार्केटबद्दल, तर मग ती भीती एक्झॅक्टली का वाटते? भीती वाटण्याच्या शेअर मार्केटमध्ये एन नंबर ऑफ रिझन्स आहेत. पहिलं तर आत्ता सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण म्हणजे मीडिया इन्फ्लुएन्स. आपण वर्तमानपत्रात सध्या युद्धाची परिस्थिती आहे त्याच्यावर रोज वाचतोय की शेअर मार्केट गडगडलं आणि त्याच्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे काही लाख कोटींचं नुकसान झालं. या बातम्या बघून कॉमन मॅन जो आहे तो घाबरतो, त्याला भीती वाटते. त्याच्यानंतर अशी उदाहरणं बघितलेली असतात की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आणि नुकसान झालं, त्याच्यामुळे एकदमच सगळंच गेलं. अशी पण खूप उदाहरणं ऐकलेली असतात आणि बघितलेली असतात, त्याच्यामुळे एक मनामध्ये भीती असते. तिसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचं नॉलेज नसतं, मार्केट कसं वर्क होतं हे माहिती नसतं. एंट्री कधी केली पाहिजे मार्केटमध्ये, एक्झिट कधी केली पाहिजे त्या शेअर्समधनं हे माहिती नसतं, किंवा शेअर्स कसे चूज करायचे इन्व्हेस्टमेंटसाठी, पोर्टफोलिओसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा ट्रेडिंगसाठी शेअर्स कसे चूज करायचे याच्याबद्दलचं ज्ञान नसतं. फायनान्शियल लिटरसी असते शेअर्सच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आणि शेअर मार्केट वर्क कसं होतं त्याच्यामुळे कॉमन मॅन गडबडतो. आणि काही काही जणांचं तर असं म्हणणं असतं की शेअर मार्केट हा जुगारच आहे, तर त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघितलं जातं, त्याच्यामुळे मग माणूस जरा कचरतो. सो याच्यातनं जर का तुम्हाला या माइंडसेटमधून बाहेर यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही थोडा अवेअर राहा
थोडे एक नॉलेज घ्या त्या गोष्टीचं की शेअर मार्केट नक्की काय आहे बाबा, कसं वर्क होतं, तुम्ही ऑब्झर्व करा. फक्त तुम्ही ऍक्च्युली म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी तुमचं जे वार्षिक स्टेटमेंट तुम्हाला मिळतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसनी तुमचे जे पैसे घेतलेत ते कसे कसे इन्व्हेस्ट केले, कुठल्या शेअरमध्ये किती एक्सपोजर केलंय, हे जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला एक आयडिया यायला सुरुवात होते. ते तुम्ही करू शकता. किंवा जर का तुम्हाला त्याच्यात अजून डीप डाईव्ह करायचे असेल तर तुम्ही कुठल्या तरी फायनान्शियल ॲडवायझरच्या हेल्पने तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही म्हणजे रिलॅक्स राहता आणि त्यांचा गायडन्स असल्यामुळे तुम्हाला पण हळूहळू गोष्टी कळायला लागतात की अच्छा असं केल्यामुळे असं होतं बरं का, यांनी असा विचार केला त्याच्यामुळे हे असं झालं. ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स हा खूप जास्ती घातक आहे याच्यामध्ये. आपल्याला असं वाटतं की हां आता मला माहिती आहे, आता ही मार्केट वरच जाणार आहे, आता मी पैसेच टाकतो आणि बरोबर याच्यातनं पैसे मिळेल. तर ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला नेहमी घेऊन खाली जातो. शेअर मार्केट हे इमोशनवर चालत नाही, ओव्हर कॉन्फिडन्सवर तर मुळीच चालत नाही. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. आणि ज्या तुम्हाला टिप्स मिळतात किंवा ज्या असे चॅनल्स वगैरे असतात जे टिप्स देतात त्याच्यापासून शक्यतो दूर राहायचा प्रयत्न करा. एक व्हेरीफाईड सोर्सेस कडनं ज्या तुम्हाला बातम्या येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याप्रमाणे केलं तर तुमचे नुकसान व्हायचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात. बरोबर. आणि त्याच्यात इन्व्हेस्टर आणि ट्रेडर असतो, बरोबर, तर मग त्याच्यात काय फरक असतो आणि लॉंग टर्म साठी मग इन्व्हेस्टर आणि ट्रेडर काय चूज केलं पाहिजे? अच्छा, इन्व्हेस्टर आणि ट्रेडर, ट्रेडरच्या बद्दल आपण पहिले बोलूया. ट्रेडर म्हणजे काय की जो शेअर्सची घेतोय आणि विकतोय शॉर्ट पिरियडसाठी. म्हणजे आज घेतले, उद्या विकले, आठवड्याने विकले, एका महिन्याच्या आत विकले. प्रॉफिट ओरिएंटेड जो करतोय हे सगळं, म्हणजे फक्त प्रॉफिटचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून की मला याच्यातनं फक्त प्रॉफिट नफा कमवायचा आहे फक्त, याच्यासाठी जो ट्रेडिंग करतो त्याला ट्रेडर म्हणतात. आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय, लॉंग टर्म साठी ज्याचा व्ह्यू आहे, ज्याला ऍसेट क्रिएट करायची आहे, ज्याला त्याचं वेल्थ क्रिएट करायची आहे काहीतरी, त्याच्यातनं पैसे एकदम वाढलेले बघायचे, ते जे पैसे गुंतवतात शेअर मार्केटमध्ये आणि थांबून राहतात. एकदा समजा कुठले शेअर्स घेतले आणि कुठले शेअर्स घेतले तर त्याच्यात ते थांबतात, इन्व्हेस्टेड राहतात आणि त्याचे चांगले त्यांना बेनिफिट मिळतात. तर ट्रेडर जे आहे ते शॉर्ट टर्मसाठी काम करतात आणि इन्व्हेस्टर जे आहे ते लॉंग टर्म व्ह्यू डोळ्यासमोर ठेवून काम करतात. हा त्याच्यामध्ये बेसिक फरक आहे. अच्छा. आणि मग आता असं पण आहे की सोशल मीडियावर आहे ना, म्हणजे क्विक मनी असा खूप एक ट्रेंड असतो आणि मग त्या काही पण टिप्स देतात आणि मग त्यानुसार मग लोक इन्व्हेस्ट करतात आणि मग त्यांना बऱ्याच वेळेस असं पण बघितलं गेलं की तोटा होतो. मग त्यापासून कसं सावध राहायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे आजच्या दृष्टीने, कारण की बरीचशी उदाहरणं दिसतात अशी बाहेर. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये अडकण्याचं मुख्य कारण हे की जी माहिती दिसते त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून माहिती नसताना त्याच्यात इन्व्हेस्ट करणं. म्हणजे कोणीतरी सांगते की आता हा शेअर घे बरं काय, हा चांगला वाटणार आहे, आणि काही पुढचा मागचा विचार न करता त्या कंपनीचे फंडामेंटल्स न बघता त्याच्यात गुंतवणं पैसे आणि मग अडकणं असं होतं. किंवा फोमो असतो की अरे सगळेजण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत आहे, मीच नाही कमवत आहे, मी पण त्याच्यात पैसे कमवायला पाहिजे, ही एक गोष्ट असते. अजून त्याच्याबद्दल बोलायचं तर गॅरंटेड रिटर्न्सच्या स्कीम असतात किंवा सिक्रेट टिप असे सांगतात की सिक्रेट स्ट्रॅटेजी आमच्याकडे, आम्ही त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो आणि पैसे मिळतील. तर सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की शेअर मार्केटमध्ये गॅरंटेड रिटर्न नावाचा प्रकार नाहीये. गॅरंटेड रिटर्न हा एक ट्रॅप आहे. तुम्हाला जर का कोणी सांगत असेल की आम्ही तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळवून देऊ तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे. मगाशी जो आपला बोलण्यात उल्लेख आला की तुम्ही व्हेरीफाईड सोर्सेस कडनं ज्या बातम्या येत आहेत किंवा ज्या व्हेरीफाईड सोर्सेस कडनं कंपन्या ज्या त्यांच्या वेबसाईटवरती माहिती देत आहेत किंवा सेबी थ्रू ज्या गोष्टी पब्लिश होत आहेत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. वेअरॅज कुठेतरी काहीतरी आलंय किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी बघितलंय किंवा सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हे जर का तुम्ही केलं तर तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकणार नाही. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का कुठली काही असेल तर फायनान्शियल लिटरसी ठेवणं. आपण जे करतोय त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आंधळेपणाने नको करायला. शेअर मार्केटमध्ये जर का आपण पैसे टाकतोय तर ते मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे कसं काम करतंय किंवा त्याच्यातनं मार्केट वर जातंय म्हणजे नेमकं काय होतंय, मार्केट खाली येतंय म्हणजे नेमकं काय होतंय, त्याचा आपल्या रिटर्नवरती का परिणाम होतोय, ही एक गोष्ट महत्वाची. दुसरी म्हणजे डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर का इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही प्युअरली ॲज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून
त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे आता मार्केट खाली गेले आणि माझे पैसे कमी कमी व्हायला लागले म्हणून मी खूप घाबरलो आणि सगळे पैसे काढून घेतले, ह्याला काही उपयोग नाही. हे म्हणजे कसं झालं माहिती का, की समुद्रामध्ये उठणाऱ्या लाटा बघून जहाजातनं उडी मारण्यासारखं. तर तुम्ही जर का त्याच्याकडे डोळस दृष्टीने पाहिला आणि डिसिप्लिन जर का ठेवला तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही एक ठरवून घ्या की तिसरी गोष्ट म्हणजे एक तुम्ही ठरवून घ्या तुमची रिस्क किती तुम्ही घेऊ शकता, त्याच्या बाहेर जाऊ नका. प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट वेगवेगळा असतो. काहींना असं वाटू शकतं की हा माझ्याकडे पैसे आहेत, मला हे पैसे गेले तरी चालणार आहे, मी किती रिस्क घेऊ शकतो, तर ते त्याच पद्धतीने ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करतात. इन्व्हेस्टमेंट केली तरी खूप ॲग्रेसिव्हली करतात, ट्रेडिंग केली तरी पण एकदम क्विक करतात. तर ते तुम्ही लक्षात घ्या की आपण किती रिस्क घेऊ शकतो. खूप म्हणजे मार्केट असे पण खूप लोक आहेत की शेअर्स घेतले त्याची व्हॅल्यू कमी होते म्हणून मग अजून पैसे टाकतायत किंवा पॅनिक होऊन पैसे काढून घेत आहेत चांगला शेअर असून सुद्धा. या दोन्ही गोष्टी घातक आहेत. याच्यासाठी डिसिप्लिन गरजेचं आहे. या गोष्टी तुम्ही पाळल्यात तर तुमचं पॅनिक कमी होऊ शकतं. बरोबर. आणि आता जे युद्धाचं आता काळ चालू आहे आणि त्या युद्धाच्या काळात बरंच मार्केट अपडाऊन होत असतं. म्हणजे आता बरंच डाऊन आहे आणि शेअर्स फार गडगडत आहे. तसंच मग आधी पण असं US क्रायसिस होतं 2008मध्ये, तेव्हा पण अशा सिच्युएशन येत राहतात म्हणजे अशा. तर मग त्याच्यामध्ये खूप पॅनिक होऊन जातात लोक. मग त्याच्यातून काय करायला पाहिजे, म्हणजे तेव्हा काय उपाययोजना असायला पाहिजे? बरोबर. याच्यात अजून मी एक उदाहरण ऍड करेल कोविडच्या पिरियडचं. कोविडच्या पिरियडमध्ये पण मार्केट खूप खाली गेलं होतं. आता युद्धजन्य परिस्थिती आहे सध्या चाललंय सगळीकडे वॉर लाईक सिच्युएशनमुळे, त्याच्यामुळे आता पण मार्केट खाली आहे. तर याच्यामध्ये जर का पुन्हा तेच पॉईंट आहे की याच्यात तुम्ही काय बघताय मार्केटमध्ये. तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणून जर का बघत असाल तर तुमची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. तुम्ही जर का इन्व्हेस्टर म्हणून बघत असाल तर तुमची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. आपण ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून काय केलं पाहिजे ते बघूया. समजा तुम्ही इन्व्हेस्टर असाल त्याच्यामध्ये, तर शेअर मार्केटची रिस्क ही असोसिएटेड असतेच. ते व्हॉलेटिलिटी शेअर मार्केटमध्ये असतेच. त्याच्यामुळे शेअर मार्केट तुम्ही पैसे गुंतवले आणि फक्त वरच चाललंय असं नाही होणार. ते येणार खाली परत वर जाणार. आता तुम्ही जी उदाहरणं दिलीत 2000 म्हणजे मागे तो US मध्ये क्रायसिस झाला 2008चा, त्याच्यानंतर मार्केट सावरलं आणि परत वर गेलं. जे इन्व्हेस्टेड राहिले, ज्यांनी पॅनिक होऊन पैसे नाही काढले, त्यांचे पैसे वाचले आणि वाढले. कोविडमध्ये पण ज्यांनी न घाबरता थांबून राहिले किंवा खरं कसं असतं माहिती का, जेव्हा मार्केट खाली जातं ना तेव्हा इन्व्हेस्टमेंटसाठीची खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. कारण की जे खूप महाग मिळणारे शेअर्स असतात ना ते तुम्हाला खूप कमी रेटमध्ये तेव्हा मिळू शकतात. पण समजा असं झालं की आज मी शेअर घेतलाय कुठला तरी, फॉर एक्झाम्पल मी रिलायन्सचा शेअर घेतला 1400 रुपयाला आणि युद्ध अजून वाढतच गेलंय आणि तो शेअर 1400चा 1300ला आला, 1200ला आला, तर मी पॅनिकमध्ये ते विकायचे नाही. कारण मला माहिती आहे, मी अभ्यास करून शेअर घेतलाय की रिलायन्स ही फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे, तिला काही होणार नाही आहे फ्युचरमध्ये. तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टेड राहा. तुम्ही जर का थांबलात, युद्ध संपणारच आहे आज न उद्या, हे काही अनादी काळासाठी चालणार नाही आहे. हे जेव्हा युद्ध संपेल आणि तुम्ही त्याच्यात थांबलात पेशन्सनी आणि अभ्यासाने, तर तुम्हाला त्यातनं चांगले रिटर्न मिळतील नक्की. पॅनिक होऊन सगळं विकून टाकणं, शेअर माझं भाऊ आता सगळं लाल लालच दिसायला लागला माझा पोर्टफोलिओ, मी आता काय करू म्हणून हाय खाणं आणि सगळं पॅनिकमध्ये विकणं, याला काही अर्थ नाही. तुम्ही सारासार विचार करून डिसिजन घ्या आणि मग तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. बरोबर. म्हणजे तो माइंडसेट एक पक्का करून ठेवायला पाहिजे की एक तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून मग तुम्हाला किती काही संकट येऊ द्या त्याच्यात बघायचं नाहीये. एक तर तुम्ही अभ्यास करायची तयारी ठेवा, नाहीतर मग ज्या माणसाला या गोष्टींमधलं ज्ञान आहे ना त्याचा उपयोग करून घ्या. बरोबर. तो तुम्हाला चांगला ऍडवाइस करू शकेल, तुमचा फायनान्शियल ऍडवायझर. आता याच्यात कसं होतं, फायनान्शियल ऍडवायझर ही कन्सेप्ट आहे ना खूप दुर्लक्षित होते. फॅमिली डॉक्टर सगळ्यांचे असतात. आता मगाशी पण तुमचे जे प्रश्न होते, पहिला प्रश्न जो आपला होता की नवीन नोकरी लागल्याने काय करावं, त्याच्यात पण जर का तुम्ही नवीन नोकरी लागल्या कुठल्या फायनान्शियल ऍडवायझर कडे गेलात तर तुम्ही तुमचं पहिल्यापासून छान प्लॅनिंग करू शकता. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण रेग्युलरली रिटर्न भरत असतो पण आपल्याला माहितीच नसतात की अमेंडमेंट काय झाल्यात. त्याच्यामुळे जेव्हा आपण रिटर्न फाईल करायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण वर्षभरात जर का ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता आपल्याला डिडक्शन मिळालं असतं. तर तुमचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसं तुमचा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असणं पण गरजेचं आहे, जो तुमच्या इन्व्हेस्टमेंटची पण काळजी घेईल आणि टॅक्सेशनची पण काळजी घेईल. म्हणजे तुम्ही त्यातनं रिलॅक्स राहाल. तुम्हाला फार काय अभ्यास, तुम्हाला नॉलेज असणं गरजेचंच आहे त्या गोष्टीमध्ये, बेसिक थोडंसं ज्ञान असणं गरजेचंच आहे. पण तुम्हाला अगदी डीप नॉलेज असणं गरजेचं नाहीये. त्या बाबतीत तुम्ही म्हणजे सॅटिस्फाईड राहू शकता. बरोबर सर. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आपण किंवा मग
बाकी म्हणजे इन्शुरन्स असो किंवा मग बाकी इतर कोणत्या पण हे असो, तर महिलांचं त्याच्याकडे दृष्टिकोन बघायचा थोडासा म्हणजे त्या इंडिपेंडंटली हँडल नाही करत. म्हणजे हे ॲक्च्युली खंत आहे ॲक्च्युली खूप मोठी, की त्यांनी केलं पाहिजे पण त्या नाही करत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक महिला असे असतात की फायनान्शियल प्लॅनिंग त्यांना जमत नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे या गोष्टीमध्ये? ओके. महिलांच्या बाबतीत थोडा म्हणजे तुम्ही सर्वेत जरी वाचले तरी पण तुम्हाला तुम्ही जे म्हणताय तेच पिक्चर त्याच्यातून दिसेल हो. की कसं होतं आपल्याकडे नाही म्हटलं तरी मेल डॉमिनन्स सोसायटी होती इतके वर्ष, अजून पण आहे. हो. त्याच्यामुळे बऱ्याचदा महिलांना अशी वागणूक दिली जाते की तुला काय करणार आहे याच्यातलं, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल तर महिला पण पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत, त्या पण पुरुषांना एवढेच पैसे कमवत आहे, बरोबर. पण त्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी नाहीये, नाही. कारण की त्यांना या डिसिजन मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व करून नाही घेतलं हो. जाते. तर ही सोसायटीची पण चूक आहे, हो. ज्या फॅमिलीज मध्ये असं घटना होत्या त्यांची पण ही चूक आहे. बरोबर. आणि बऱ्याचदा महिलांचा पण असा कॅज्युअल अप्रोच असतो की हा ठीक आहे, हे बघतायत ना बाजूचे, म्हणजे बाबा बघतायत, भाऊ बघतोय, नवरा बघतोय, तर मी कशाला याच्यात लक्ष घालू, ते करतील ते बरोबरच असेल. खरा इंडिपेंडन्स काय आहे की तुम्हाला भलेही त्यांना करू द्यात ना, असं मी नाही म्हणत आहे की तुम्हीच तुमचे सगळे डिसिजन घ्या, तुम्ही त्यांना डिसिजन घेऊ द्या, पण तुमच्या पैशांचं काय होतंय, हे पैसे कुठे गुंतवल्यामुळे त्याच्यामुळे काय बेनिफिट होणार आहे हे तुम्ही समजून घ्या. तुमचे डिसिजन तुम्हीच घ्यायला पाहिजे, तरच तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे असं मी अजिबात म्हणत नाही आहे. जे काही डिसिजन घेताय ना तुम्ही, त्याच्यात घरच्यांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे महिलांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आणि महिलांनी पण इंटरेस्ट दाखवला पाहिजे आणि त्याच्यातलं थोडंफार समजून घेतलं पाहिजे. अगदी म्हणजे इन्शुरन्स काढला असेल तर तो का काढलाय, त्याचा काय फायदा होणार आहे मला, ही अगदी बेसिक गोष्ट आहे, ही समजून घेतली पाहिजे. किंवा मेडिक्लेम जर का काढलेला असेल तर मला कुठल्या कुठल्या उपचारांवरती तो मेडिक्लेम चालणार आहे, माझी प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये कव्हर आहे का, किंवा मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकते तर माझी SIP कशी चालू आहे, त्याचा पिरियडिक रिव्ह्यू कसा आहे, पैसे व्यवस्थित वाढतायत का नाही, ही अगदी साधी गोष्ट आहे, कोणी बघू शकतं. तेवढी जरी तुम्ही बघायला सुरुवात केली तरी ही लिटरसी यायला सुरुवात आहे हळूहळू. बरोबर. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की प्रेग्नन्सी ब्रेक येतो किंवा करिअर ब्रेक येतो, तर मग तेव्हा ना असं फायनान्शियल प्लॅनिंग त्यांचं असं गडगडतं. मग त्याच्यात काय काळजी घ्यायला पाहिजे? खरं म्हणजे तुम्ही ज्या दोन्ही गोष्टी सांगितल्या ना, की प्रेग्नन्सी आणि ब्रेक, करिअर ब्रेक, तर या दोन्ही गोष्टी प्लॅनिंग करून घ्यायच्यात. ओके. जर का तुमचा प्लॅनिंग असेल या गोष्टींसाठीचं तर तुम्ही या गोष्टी चांगल्या करू शकता. आता त्याच्यात कसं होतं, बऱ्याचशा मुलींचं असं स्वप्न असतं की माझं यावर्षी लग्न होणार, मग यावर्षी मला मुलं होणार आणि मग 5व्या वर्षी त्यांना डिस्नीलँडला नेणार फिरायला. ही तुमची बकेट लिस्ट झाली. त्याच्यासाठी तुमचं प्लॅनिंग जे आहे ते करणं वेगळं आहे. जे ही बकेट लिस्ट आणि त्याच्यासाठीचं फायनान्शियल प्लॅनिंग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आज काय करायला हवं आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर का तुम्ही आजूबाजूला बघाल तर महिलांचा बऱ्यापैकी कल असा असतो की आपलं मगाशी जे बोलणं झालं की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट, तर महिलांना लिक्विडिटी खूप जास्ती गरजेची वाटते रोजच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे त्यांचा सेव्हिंगकडे जास्ती कल असतो आणि इन्व्हेस्टमेंटकडे कमी कल असतो. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ब्रेक घ्यायचा आहे किंवा तुम्हाला करिअर गॅप हवा आहे, त्या करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटकडे अजून डोळसपणे बघायला हवं. तुमच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन केल्या आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट तुमच्या ठेवल्या तर तुम्हाला या गोष्टींमध्ये अडचण नाही होणार. काय होतं, जेव्हा तुमचा करिअर ब्रेक जेव्हा असतो ना, तेव्हा तुमचे जे मॅन्डेटरी डिडक्शन चालू असतात, एम्प्लॉयरला जे करणं गरजेचं आहे, तुमचा PF दर महिन्याला डिपॉझिट होत असतो, तो थांबतो अचानक. त्याच्यानंतर तुमच्या SIP चालू असतात, पगार थांबल्यामुळे एक तर त्याचं प्रमाण कमी होतं किंवा त्या ऑल टुगेदर थांबतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कसं करणार आहात, त्या गोष्टींना कसं अप्रोच करणार आहात, तुम्हाला किती फंड लागणार आहेत, कारण खर्च पण खूप वाढतात. प्रेग्नन्सी नंतर बाळाचे खर्च असतात, त्यांच्या आयांचे खर्च असतात, नवीन आई झालेल्या मुलींचे, त्याच्यासाठी तुम्ही कसं प्रोव्हिजन करणार आहात, या सगळ्या तुम्ही गोष्टींचं प्लॅनिंग करून ठेवलेलं असेल. तुमचा तुमचा मेडिक्लेम जर का असेल तर तुम्हाला या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बराचसा आधार मिळू शकतो. तुमचे बरेचसे खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर असतात, त्याच्यामुळे तुमच्या इमर्जन्सी फंडमधनं किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट तोडून तुम्हाला ते लगेच द्यावे लागत नाही. तर तुम्ही ते समजून घ्या, त्याच्यात तुम्ही तसं प्लॅनिंग करा. लॉंग टर्मचं मी मगापासून जे सांगतोय, लॉंग टर्मचं विजन ठेवून त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. आणि जेव्हा तुम्ही करिअर ब्रेक घेणार आहे तेव्हा आता मी ब्रेक घेतलाय, आता मी काहीच बघणार नाही असा अप्रोच नका ठेवू. आजूबाजूला काय चाललेलं आहे, नवीन अपडेट, आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय त्याच्यात काय आहे
त्याच्यामध्ये डिस्टन्स लर्निंगचे कुठले कोर्स करता येण्यासारखे आहेत का, म्हणजे हे टॅक्सेशनच्या व्यतिरिक्त झालं थोडं. पण या गोष्टी जर का तुम्ही बघितल्या तर तुम्ही जेव्हा रिझ्यूम कराल तुमचा ब्रेक संपवून तेव्हा तुम्हाला जड जाणार नाही. बरोबर, आलं लक्षात. आणि आता म्हणजे एक चिल्ड्रन फायनान्शियल प्लॅन पण असतो. म्हणजे आता मुलं जसे मोठे होतात तर त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी गुंतवणूक केली पाहिजे किंवा मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागेल, तर ते एक असतं. आणि शेवटचं म्हणजे ते रिटायरमेंट प्लॅन कसा केला पाहिजे, मग त्याची फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल थोडं सांग. ओके, सो आपण ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग बद्दलच बोलूया. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये काय काय स्टेज येतात किंवा काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. तर आपल्या सगळ्या मगाच्या कन्व्हर्सेशन मध्ये जे आलं इमर्जन्सी फंड, तुमचं काहीतरी इमर्जन्सी फंड तयार पाहिजे. म्हणजे तुमच्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंटला धक्का लागणार नाही किंवा तुम्ही डेट ट्रॅकमध्ये अडकणार नाही, कर्जबाजारी होणार नाही, तुमच्याकडे काहीतरी फंड क्रिएट असेल. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड क्रिएट करणं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स घेणं. ही आजच्या काळाची नेसेसिटी आहे टर्म लाईफ इन्शुरन्स. त्याच्यामुळे टर्म लाईफ इन्शुरन्स तुम्ही घ्यायलाच हवा प्रत्येकाने, आय हायली रेकमेंडेड. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा मेडिक्लेम घेणं, मेडिकल इन्शुरन्स घेणं. तुमचं छोटं मोठं काही दुखणं असेल किंवा दुर्दैवाने काही मोठा अपघात झाला किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली मोठी, तर तेव्हा मेडिकल तुमचा इन्शुरन्स असेल तर या गोष्टी त्यात सगळ्या कव्हर होतात. त्याच्यामुळे तुमच्या बाकीच्या गोष्टींना धक्का लागत नाही. ही फायनान्शियल प्लॅनिंग मधली खूप मोठी स्टेप आहे आणि खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग. आता रिटायरमेंट प्लॅनिंगच्या बाबतीत मी बऱ्याचदा असं सांगतो माझ्याकडे जे विचारायला येतील त्यांना, की तुम्ही गोल ओरिएंटेड प्लॅनिंग करा. एकतर तुम्ही पिरियड ठरवा की तुम्हाला किती पिरियडसाठी जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ती करायची आहे. त्या इन्व्हेस्टमेंटकडनं तुम्हाला अपेक्षित काय, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं मला FD पेक्षा जास्त इंटरेस्ट पाहिजे अशी अपेक्षा असू शकते किंवा मला मार्केट बीट करणारे रिटर्न पाहिजे अशी अपेक्षा असू शकते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात तशा अपेक्षा. तर ते तुमचं त्या इन्कम म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटकडनं तुमचं ते एक्सपेक्टेशन काय आणि तुमची किती वर्ष थांबायची तयारी, या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने मग त्याच्यानुसार आपल्याला एक प्लॅन बनवता येतो की या पद्धतीने केलं तर यांच्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कव्हर होतील आणि सगळं व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर आपल्या ज्या बाय डिफॉल्ट लिगली नोकरी करताना इन्व्हेस्टमेंट होतात म्हणजे PFचा आपण बोललो, तर शक्यतो तुम्ही तुमच्या PFला हात लावू नका. तुम्ही जर का तुमचा PF इंटॅक्ट ठेवला तर तुम्हाला खूप छान कॉर्पस मिळतो रिटायरमेंटला आणि त्याचा खूप छान बेनिफिट होतो. SIP जी तुम्ही रिटायरमेंट बेनिफिटसाठी बघताय, आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या SIP करू शकतो. की मला कार घ्यायची आहे 4 वर्षांनी म्हणून मी त्याच्यासाठी आज ही SIP चालू केली आहे. मला घर घ्यायचं आहे, त्याचं डाऊन पेमेंट करायचं आहे म्हणून मी ही SIP चालू केली आहे. ही SIP मी फक्त माझ्या रिटायरमेंटसाठी चालू केली आहे. म्हणजे मी रिटायर झाल्यावर याच्यातनं एक तर SWP लावेल, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन लावून पैसे घेईल, नाही तर तेव्हा लमसम विड्रॉ करेल आणि मग मला काय करायचं ते तेव्हा ठरवेल. हे 2 अप्रोच असू शकतात. तर त्या तुम्ही ज्या पर्पजसाठी करता आहात इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर स्टक राहा, ते डिसिप्लिननी फॉलो करा. आणि चौथी गोष्ट म्हणजे चिल्ड्रनसाठीचं प्लॅनिंग, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठीचं प्लॅनिंग. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. आजकाल पॉलिसीज पण असतात युनिट लिंक, की तुम्ही दरवर्षी एवढे पैसे भरा आणि मग तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाला, 12 वर्षाचा झाला की काही ठराविक टप्प्याने पैसे मिळायला सुरुवात होते. तो एक प्रकार आहे, तो पण बरेचसे जण करतात. किंवा मुलांसाठीची वेगळी SIP करतात. कारण की कसं आहे, आजकाल शिक्षण इतकं महाग होत चाललंय ना की मुलांना तुमच्या उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कुठे परदेशी जायचं शिकायला, तर त्याच्यासाठी अचानक मोठा फंड कुठून आणणार. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर का इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचं चांगलं होऊ शकतं. याच्यात पुन्हा मी तेच म्हणेन की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही SIP कुठली तरी चालू केली आणि मग मार्केट पडलं म्हणून पैसे काढले किंवा मग SIP थांबवूनच टाकलीत मध्ये आणि मग गडबडून जाते ही सगळी इन्व्हेस्टमेंट. याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी आज नोकरीला लागलोय, आज माझी पहिली नोकरी आणि मी समजा 1,000 रुपयाची SIP चालू केली, तर माझा पगार दरवर्षी वाढणार आहे ना. माझा पगार काही पर्सेंटेजमध्ये दरवर्षी वाढणार आहे, तर मी माझ्या इन्व्हेस्टमेंट पण तेवढ्या पर्सेंटनी वाढवल्या पाहिजे. म्हणजे मी 1,000 रुपयाची SIP, माझा 50,000 रुपये पगार आहे समजा. आता मी जे मगाशी म्हटलो 50, 30 आणि 20, त्याच्यानुसार आपण जर का विचार केला तर 1,000 रुपयाची मी SIP करायला पाहिजे 20% सॉरी 10,000 रुपयाची SIP करायला पाहिजे त्यानुसार. तर माझा समजा पगार 10% वाढला, तर 10% जर का माझा पगार वाढलाय तर मी माझी ती इन्व्हेस्टमेंट आहे ती पण 10,000चे 11,000 रुपये करायला पाहिजे. तर तुम्हाला जो कंपाऊंडिंगचा जो मिळणार आहे ना पुढे बेनिफिट, तो तुम्हाला अजून चांगला मिळू शकेल. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं एकदम छान फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकतं.
फायनान्शियल प्लॅनिंग आपण कशासाठी करतो शेवटी भविष्यातली ज्या चिंता आपल्याला भेडसावत असतात की आपलं फ्युचर सिक्युअर्ड राहायला पाहिजे आणि भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर टॅकल करता आलं पाहिजे. तर तुम्ही ते गोल स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट केल्या किंवा गोल स्पेसिफिक तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरले, इन्शुरन्स किंवा इमर्जन्सी फंड आपण जसं म्हटलं तसं, तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम होईल आणि तुमचा आर्थिक गाडा एकदम छान चालेल. बरोबर. तेच सर. आणि म्हणजे आपण आता या विषयावर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तर मग आपण आता म्हणजे एक फायनान्शियल जुगाड म्हणून पण एक सेगमेंट चालू करतोय, म्हणजे त्याच्यात आपण सिरीज चालू करू फायनान्स रिलेटेड या गोष्टींची. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही बरेच चांगली माहिती दिली आणि ती म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल आणि अवेअरनेस क्रिएट होईल याबद्दल म्हणजे तुम्ही चांगली माहिती दिली आहे आणि तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचे खूप धन्यवाद मला तुमच्या चॅनलवर बोलवण्यासाठी आणि मला माझे मतं मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म दिल्यासाठी. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही जसं म्हणतात तसं आपण नक्की बघूया काय करता येऊ शकतं. नक्की. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस, नमस्कार.